रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दिलेल्या 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनंही संयमी मात्र मजबूत फलंदाजी करत सामना अटीतटीच्या स्थितीत आणला आहे. दक्षिण आफ्रिकेनं आपला पहिला फलंदाज लवकर गमावला. सलामीवीर क्विंटन डिकॉक याला अर्शदीप सिंगनं झेलबाद केलं. मात्र त्यानंतर एडन मॅक्रमनं तुफान फटकेबाजी करत 110 धावा केल्या. कर्णधार टेम्बा बाऊआनं त्याला चांगली साथ देत 46 धावा केल्या. मॅथ्यू ब्रिड्झगीनंही आपला जम बसवत भक्कम धावसंख्या उभारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आफ्रिकेच्या 6 बाद 345 धावा झाल्या होत्या. त्याआधी विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार शतकं झळकावली. कोहलीनं आपलं 53वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं तर गायकवाडचं हे एकदिवसीय क्रिकेटमधल्या कारकिर्दीतलं पहिलं शतक ठरलं. या दोघांनी 195 धावांची मोठी भागीदारी रचत भारताच्या डावाला भक्कम पाया दिला. शेवटच्या टप्प्यात के.एल. राहुलनं नाबाद 66 आणि रवींद्र जडेजानं 24 धावा करत संघाची धावसंख्या 350च्या पार नेली. 50 षटकात 5 गडी गमावून 358 धावा त्यांनी केल्या. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. तापमान अंश सेल्सिअसमध्ये